नमस्कार मित्रांनो, सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम मध्ये गुंतवणुकीचे नियोजन करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे। सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम म्हणजे SCSS। तर मग सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम मध्ये गुंतवणुकीचे नियोजनाआधी हे 5 तोटे जाणून घ्या। याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर मित्रांनो बघूयात की या ठिकाणी टायटल आहे सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम मध्ये गुंतवणुकीचे नियोजन। आधी हे 5 तोटे जाणून घ्या। सिटीजन सेव्हिंग स्कीम म्हणजे SCSS म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला इतर पोस्ट ऑफिस योजनांपेक्षा जास्त व्याज मिळते। त्याचेही तोटे आहेत। चला तर सविस्तर जाणून घेऊयात। सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम SCSS ही पोस्ट ऑफिसची लोकप्रिय योजना आहे। ही योजना खास ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आली आहे आणि केवळ 60 वर्षावरील व्यक्तीच यामध्ये गुंतवणूक करू शकतात। यामध्ये गुंतवणुकीचे अनेक फायदे आहेत, परंतु काही तोटे देखील आहेत जे आपण गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घेतले पाहिजे। ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील व्याजदर। मग एप्रिल-जून साठी सरकारने ठरवलेल्या व्याजदरानुसार बँक आणि पोस्ट ऑफिस SCSS वर 8.2% व्याज देते। मग एकदा गुंतवणूक केली की व्याजदर मुदतीपर्यंत सारखेच राहते। ज्येष्ठ नागरिक बचत योजना गुंतवणूक मर्यादा। मग ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील गुंतवणूक मर्यादेसह येते। यामध्ये एका मर्यादेपेक्षा जास्त गुंतवणूक करता येत नाही। मग 2023च्या अर्थसंकल्पात त्याची गुंतवणूक मर्यादा 30 लाख रुपये करण्यात आली आहे, जी आधी 15 लाख रुपये होती। SCSS व्याजावर TDS। मग आर्थिक वर्षात SCSS वर मिळणारे व्याज 50,000 रुपयापेक्षा जर जास्त असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी TDS भरावा लागणार आहे। मग नंतरचा तोटा आहे व्याजावरील व्याजाचा लाभ। SCSS मध्ये प्रत्येक तिमाहीत गुंतवणूकदारांना व्याज दिले जाते। मग गुंतवणूक करणाऱ्यांना प्रत्येक तिमाहीमध्ये या व्याजाचा दावा करावा लागतो। त्यांनी तसे न केल्यास व्याजाच्या रकमेवर कोणतेही व्याज दिले जात नाही। वयोमर्यादा आणि लॉक इन कालावधी। ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये केवळ 60 वर्ष असलेले किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे असलेले लोकच गुंतवणूक करू शकतात। यात 5 वर्षाचा लॉक इन कालावधी असतो। त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारचे 5 तोटे या ठिकाणी आहे। पहिला तोटा आपण बघितला की एकदा गुंतवणूक केली की व्याजदर मुदतीपर्यंत सारखेच राहते। नंतर आहे आपण गुंतवणूक एका मर्यादेपर्यंत करू शकतो, म्हणजे 30 लाखापर्यंत गुंतवणूक करू शकतो। जर तुमचं 50,000 रुपयापेक्षा व्याज जास्त असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कर भरावा लागतो। नंतर व्याजावरील व्याजाचा लाभ। जर आपण त्या ठिकाणी दावा केला नाही तर आपल्याला ते व्याजावर व्याज मिळणार नाही। मग वयोमर्यादा 60 वर्षच आहे। 60 वर्षाच्या खालील लोक या ठिकाणी अर्ज करू शकत नाही आणि याचा 5 वर्षाचा लॉक इन कालावधी असतो, म्हणजे 5 वर्षात आपण त्या ठिकाणी या योजनेचा लॉक इन कालावधी हा 5 वर्षाचा असतो। अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी काही तोटे आहेत, पण योजना चांगली आहे, चांगले व्याजदर मिळते। ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेणे गरजेचे आहे, पण त्याच्या आधी या गोष्टी पण तपासणे गरजेचे आहे। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। चला तर भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।